म्हणजे जसं होईल तसं पटपट पटपट कामं करायचे एवढंच फक्त डोक्यात राहतं आता. तर आपल्या चॅनलवर मिनी ब्लॉगही येतात, तर नक्कीच बघायला विसरू नका. आणि कारण मग बाळ उठलं तर सगळं ठिकाणावर राहून जातं. हाय हॅलो नमस्ते, मी सुप्रिया तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते आपल्या या ब्लॉग व्हिडिओमध्ये. तर आज आहे शनिवार आणि शनिवार असल्यामुळे मिस्टरांचा उपवास होता आणि काल होती शिवरात्री, त्यामुळे त्यांनी उपवास पकडला होता. तर आज ड्युटीवरच ते उपवास सोडणार होते, म्हणून आज त्यांचा टिफिन नव्हता. तर आज मी उठलेली होती 7 वाजता. तर 7 ते 8 मी वेदूची तयारी केली, अंघोळ वगैरे घालणं त्याची, परत त्याची तयारी करणं, कपडे वगैरे स्कूलमध्ये पाठवणं, टिफिन वगैरे बॉटल असं एक्सेट्रा या सगळ्या गोष्टी केल्या. आणि त्यानंतर बाहेरचा पोर्च पण मी झाडून घेतला, मला वेळ मिळाला त्यानंतर. तर त्याला पाठवलं स्कूलमध्ये आणि 8 वाजता पाठवलं त्याला स्कूलमध्ये आणि 8 वाजले होते आता. मग आंघोळ वगैरे केली आणि स्वतःची तयारी करून घेतली मी, जसं की चेहऱ्याची रुटीन वगैरे आणि त्याचबरोबर केस वगैरे जसं काही तुम्ही बघितलंच. तर आज मी तुमच्यासोबत माझी डेली रुटीन शेअर करणार आहे की कसं असतं असं, म्हणून मी कसं आवरते दोन मुलांना सांभाळून. तर मी माझी तयारी केली आणि लगेचच माझं लहान बाळ उठलं. तर बघू शकता त्याचे चेहऱ्यावरचे हावभाव. तर त्याची खूप जीवावर आलेली होती. तर सू वगैरे केली होती त्याने. तर मग आता मी चेंज करते त्याचे पॅन्ट वगैरे. तर हे बघा, ही जी पालखी आहे ना, तर हे पालखीची खूप मदत होते मला. तर मी त्याला हे असं पालखी दाखवते, मग तो मस्त खेळत बसतो. तर मग त्याला फिडिंग वगैरे केली आणि त्यानंतर तो शांत राहायला, मस्त खेळायला लागला ते पालखी बघून. तर लगेच मी देवपूजा करून घेतली. तुम्हाला शॉर्टमध्ये दाखवलेली मी देवपूजा, कारण व्हिडिओ खूप मोठा होतो, त्यामुळे मग शॉर्टली सगळ्या गोष्टी दाखवते मी. तर आता बघू शकता किचन ओट्यावर असा पसारा आहे रात्रीचा. जेवढं आवरता येईल तेवढं आवरते आणि जेवढं राहिलं तेवढं राहू देते मी. मोस्टली मी भांडे वगैरे धुवूनच घेते रात्री, कारण मग सकाळी पिलू उठलं आवाजाने, त्याच्यामुळे मग मी जेवढे कामं रात्री करता येतात तेवढे करून घेते. तर हे थोडं कढई वगैरे आणि दुधाची बोगणी राहिलेली होती, तर तिच्यातलं सगळ्या वस्तू काढून मी भांड्यांमध्ये ठेवलं ते आणि किचन ओटा पुसून घेतला. आणि हे काही भांडे आहेत ते रात्री धुतलेले होते, त्यामुळे ओले ओले ट्रॉलीमध्ये रचत नाही मी. तर सकाळी आता रचून घेते. तेही कसं रचते, कारण बाळ उठलेलं आहे म्हणून रचते, नाही तर तो झोपलेला असला की मग नाही रचत किंवा धुत नाही मी भांडे त्यावेळेस. तो उठलेला असतो त्यावेळेस धुते. तर आता आमच्यासाठी डाळ भात आणि चपाती किंवा पोळी असं करणार आहे मी. तर डाळ भात लावून घेणार आहे. तर एकाच कुकरमध्ये लावून घेईल, जेणेकरून सोपं पडेल, मलाही वेळही वाचेल आणि मेन गोष्ट भांडेही वाचतील धुण्यासाठी. तर असे सोपे पर्याय शोधावे लागतात आजकाल, जेणेकरून वेळ मिळत नाही म्हणून. तर आता एका कुकरच्या डब्यामध्ये मी भात लावलं आणि डाळ लावली. तर आता कुकर शिट्ट्या होईस तोपर्यंत कुकर गॅसवर ठेवलेला आहे आणि तोपर्यंत मी हे भांडे घासून घेते. तर भांडे घासता चांगले 2-3 वेळा तरी मला त्याच्याजवळ जावं लागलं. लगेच चिडचिड करणं, रडणं, त्यामुळे मग असं असतं बाळाला सांभाळून कामं करणं. जेव्हा आवाज दिला तेव्हा जावं लागतं. बघू शकता 2 वेळेस मी गेली, असं चालूच असतं. असेच कामं मॅनेज करावे लागतात. आणि अजून एक डोक्यात असतं की वेदू शाळेत गेलेला असतो, तोपर्यंतच पटकन आवरलं गेलं तर बरं होईल, कारण तोही आला परत हा असं मॅनेज होत नाही. मग चिडचिड करतात दोघं मुलं, त्यामुळे मग पटपट जेवढं आवरता येईल तेवढं आवरून घेते मी. आता भांडे वगैरे घासून घेते आणि परत तो रडायला लागला की त्याच्याकडे जाऊन थोडंसं बोलणं. आणि माझ्या मुलाला ना गप्पा खूप आवडतात. त्याचं म्हणणं आहे असं की माझ्यासमोरच बघू शकता कसं करतो तो. त्याचं म्हणणं असतं की माझ्याशी गप्पाच मारत बैस असं म्हणून. तर मी त्याला इथे समजवत होती की मी तुझ्याशी गप्पा मारीन तर बेटा कामं कोण करीन, कामं तर करावेच लागतील ना असं म्हणून. तो मला लगेच होकार पुरवत होता. तर असं आहे आमचं. आणि इथे मी त्याला समजावून आलेली होती, तर मग तो म्हणजे समजावून आली ती थोडंसं खेळली त्याच्यामध्ये, तर मग तो परत अजून नॉर्मल मोड झाला त्याचा. आणि त्यानंतर मी त्याला अजून टेडी वगैरे असं काही ना काही दाखवावं लागतं. दाखवून दिलं मग त्याच्याशी तो गुंतला, म्हणजे
तिथे त्यावेळेस तो खेळायला लागला. तर मग मी परत हॉल क्लीन करायला घेतलं. हॉल क्लीन करणं म्हणजे जसं की सोफ्यावर डस्ट वगैरे असतो तर सोफ्याचे कवर, परत बेडशीट वगैरे व्यवस्थित लावणं, असं झटक करून घेतलं आणि परत घर झाडून घेतलं मी. तर सध्या रुटीन म्हटलं म्हणजे लहान बाळ असल्यावर तर फिक्स काहीच रुटीन नाही माझी. जसं की आज मी 8 वाजता किंवा 9 वाजता हे काम करते, तर उद्या तेच वेळी किंवा त्यानंतर अर्धा 1 तास अगोदर किंवा नंतरही तेच काम करेल असं शक्य नाही आहे. तर बघा झाडताही तो एकदा उठला. परत मग त्याला उठल्यानंतर मी झोपवलं त्याला. उठला म्हणजे तो खेळत होता तर चिडचिड करत होता, तर मग त्याला झोपवलं. झोपण्याची वेळ झालेली. तसं वेळही फिक्स नसते लहान मुलांची, केव्हाही उठणं केव्हाही झोपणं. तर मग त्याला झोपवलं आणि परत अजून घर झाडायला घेतलं. मी घर झाडल्यानंतर लगेच घर पुसून घेते म्हटलं पटपट, कारण वेदू घरी नाही आहे तर मग लगेच असं जसं की ओले पाय उमटवणं वगैरे असं काही होत नाही, तर पटकन मी घर पुसून घेते. रोज थोडं वेगळं असतं. रोज मिस्टरांचा डब्बा असतो त्यामुळे मला 5 वाजता उठावं लागतं. मग मी मिस्टरांचा डब्बा करून देते. मग ते 6 वाजेपर्यंत, पावणे 6 वाजेपर्यंत जातात. मग त्यानंतर मी लगेच माझी कामं उरकते, जेवढं उरकता येईल तेवढं. म्हणजेच वेदूला तर मी 7 वाजता उठवते. मग 6 ते 7मध्ये मला जितकं आवरता येईल तितकं फास्टली मी आवरते. कधी मोक्ष पण उठलेला असतो तर त्यामुळे मग लेट होतं. पण जेव्हा तो उठलेला नसतो, ते दोघंही झोपलेले असतात, तेव्हा मी मग 1 तासात जितके फास्ट होतील तितके करून घेते कामं. पण मग ज्या दिवशी टिफिन नसतो तर मग त्या दिवशी कंटाळा पण येतो उठायचा, तर रोज उठणं त्यामुळे. तर मग आज म्हटलं ठीक आहे उशिराच उठूया आपण, असं म्हणून लेट उठलेली होती मी. तर आता हे बघा घर वगैरे पुसून घेतलं पूर्ण. तर जो कुकर लावलेला होता मी डाळ भातचा, तर डाळ पण मस्त शिजलेली आणि भात पण व्यवस्थित झालेला आहे. तर डाळला मी आता घोटून घेते. मस्त घोटलेली अशी छान लागते डाळ. तर इथे रवीने घोटून घेतली आणि मी कुकरमध्येच लावून घेते. मीठ वगैरे हळद वगैरे मी टाकलेलं होतं जेव्हा शिजवायला टाकलेली होती डाळ तेव्हाच. आणि मी सिंपल वरण करते मोस्टली आता तरी, फोडणीचं करत नाही. आणि कुकरमध्येच लावून घेतलं जेणेकरून दुसरं अजून भांडं भरेल म्हणून. त्यातल्या त्यात लावून घेतलं आणि हे इथे 2-3 पोळ्यांची मी कणिक मळून घेते. लगे हात म्हणजे पटपट होऊन जाईल. तर पोळ्या एकदम सॉफ्ट येण्यासाठी असं मस्त प्रेस करून आपल्याला मळून घ्यायचं आहे. तर छान सॉफ्ट पोळ्या होतात. आणि मी ह्या बाउलमध्येच कमी राहिलं किंवा असं तर त्या बाउलमध्येच मी पोळ्यांचं पीठ मळून घेते. मला सोपं जातं पीठ मळायला. तर तुम्ही कशात पीठ मळता तर मला नक्कीच कमेंट करून सांगा. तर याच्यात मी व्यवस्थित म्हणजे मला मळता येतं तर छान कन्सिस्टन्सी राहते माझ्या पोळ्यांच्या डोची, कणिकची. तर छान सॉफ्ट होऊन जातो तो. तर येथे बघा मी पोळ्या लाटून घेते. तर आता स्वयंपाक वगैरे झालेला आहे माझा आणि पोळ्या वगैरे पण टाकून घेतल्या आणि लगे हात मी लाटणं पाटलं सगळं व्यवस्थित धुवून घेतलेलं आहे, बघू शकता तुम्ही इथे. आणि थोडेसे भांडे बाकी आहेत अजून, तर ते धुवून घेईल. आणि म्हणजे त्याच्या अगोदर मी जेवण करून घेते, जेणेकरून मग बाळ जर कधी उठलं तर मग मला जेवायला टाईम पण भेटणार नाही. आणि वेदू पण स्कूलमधून आलेला आहे, त्याला पण जेवायला देते मी. आणि मग त्यानंतर फक्त भांडे राहिलेले आहेत आणि मग कपडे वगैरे धुवून घेईल त्यानंतर. तर चला, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि चॅनलवर कायम राहा.